Hello student, welcome to standard 7. Student, today we are going to study subject science. Chapter number 3, properties of natural resources. नैसर्गिक संसाधनाचे गुणधर्म आपल्याला पाहायचं आहे. चला तर मग आपण सुरुवात करूया. या वर्षी आपल्याला सिलेबसमध्ये लेट्स रिकॉल हा आपल्याला पॉइंट नाही. आता आपण प्रॉपर्टीज ऑफ एअर म्हणजेच हवेचे गुणधर्म. एअर इज ऑल अराउंड अस. आपल्या सभोवताली हवा आहे. वी कॅन नॉट सी इट. आपण तिला पाहू शकत नाही. एट वी फील द प्रेझेन्स ऑफ एअर. प्रेझेन्स म्हणजे अस्तित्व. आपण हवेचं अस्तित्व पाहू शकतो. वेन वी इनहाल. जेव्हा आपण श्वास घेतो, एअर इज टेकन इन थ्रू द नोज. म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा नाकावाटे हवा आत घेतली जाते. इफ वी ब्लो ऑन आवर हँड्स थ्रू आवर लिप वी कॅन फील द एअर. म्हणजे जेव्हा तुम्ही ब्लो म्हणजे फुंकर मारणे. जेव्हा तुम्ही तोंडासमोर हात धरून हातावर फुंकर मारल्यास आपल्याला हवेचा स्पर्श जाणवतो. ट्राय दिस. करून पहा. फर्स्ट ॲक्टिव्हिटी. टेक अ स्टिक फ्रॉम अ ब्रूम or पेपर और प्लास्टिक स्ट्रॉ. आपल्याला एक काय करायचे, कांडी घ्यायची आहे. तुम्ही झाडूची घेऊ शकता किंवा स्ट्रॉ घेऊ शकता. त्याचबरोबर आपल्याला 2 बलून्स, 2 फुगे, थ्रेड, दोरा, पिन घ्यायची आहे आणि प्लास्टिक. आता त्याचा आपल्याला काय करायचं आहे, सेंटर पॉईंट काढायचा आहे. ओके, सेंटर पॉईंट तुम्ही काढू शकता आणि जो सेंटर पॉईंट आहे त्या ठिकाणी तुम्ही रबर बांधू शकता. Tied to rubber balloon of a same size at the 2 ends of the stick. म्हणजेच आपल्याला काय करायचे, काडी जी घेतली आहे त्या 2 टोकांना 2 सारख्या आकाराचे रबरी फुगे काय करायचं आहे, बांधायचं आहे. तर तुम्ही जेव्हा बलून बांधत असाल तेव्हा तुम्ही रबरचा सुद्धा तिथं वापर करू शकता किंवा सेलो टेपचा सुद्धा यूज करू शकता. आकृतीमध्ये पहा बघा. आपण दोन्ही साईडला 2 बलून लावत आहे. आपण सेलो टेपची हेल्प घेत आहे जेणेकरून आपला फुगा निसटणार नाही. देन सेकंड बलून. आपल्याला हे दोन्ही बलून लावताना आपले जो स्टिक आहे ती हॉरिझॉन्टल म्हणजे आडव्या रेषेतच आपल्या असायला हवी. अशा प्रकारे आपण ती टांगायची आहे. आता दोन्ही आपले बलून आडव्या रेषेत दिसत आहेत. आता आपल्याला परत काय करायचं आहे, याच्यामधला एका बलूनमधली हवा आपल्याला काढायची आहे. आपल्याला चेक करायचं आहे की हवा आहे का, यासाठी आपण हा प्रयोग करत आहे. ओके, तुम्ही सेफ्टी पिनच्या सहाय्यानं किंवा सुई टोचून वगैरे त्यातली हवा काढू शकता. आता हवा काढल्याबरोबर आपल्याला काय दिसते बघा. म्हणजे ज्या बलूनमध्ये हवा काढलेली आहे ती स्टिक आपली वर गेलेली आहे आणि बाकी म्हणजेच काय तर आपल्या हवेला वेट आहे, वजन असतं. एअर इज अ मिक्सचर ऑफ गॅसियस देअरफॉर लाईक्स ऑल अदर मॅटर इट हॅज मास अँड वेट. म्हणजेच काय तर हवा हे वायूंचे मिश्रण असल्यामुळे इतर पदार्थाप्रमाणेच हवेला सुद्धा मास अँड वेट असू शकतं किंवा असतं. ॲक्टिव्हिटी सेकंड. Take an injection syringe without the needle. Pull its piston and observe as you do so. The piston can be pulled out easily. The piston they remain in that position even if you let it go. Now close the inlet hole of the syringe tight with your thumb. Pull the piston of whole syringe tightly with your thumb. Pull the piston and let it go. If is the force required to pull out the piston more or less than before? Does the pistons remain as it after you let it go? The molecules of the gases in the air are in the constant motion. When these molecules strike a body, they create pressure of the body. This is the pressure of air that are called atmospheric pressure. Look at the video.
वरील ॲक्टिव्हिटीवरून असं आपल्या लक्षात आलं की जेव्हा आपण सिरिंजवरती त्या छिद्रावरती आपण अंगठा ठेवलेला म्हणजे घट्ट बंद करून ठेवलेला होता, तेव्हा आपण काय केलं आहे, पिस्टन जे आहे सहज बाहेर ओढलं होतं आणि नंतर आपण हात सोडून दिल्यानंतर त्या जो आहे आपलं पिस्टन ते बाहेर ओढण्यासाठी जरा जास्त जोर लावावा लागला का कमी लावावा लागला असं आपल्याला प्रश्न पडला. हात सोडल्यानंतर दट्ट्यात हात राहतो का, तर नाही राहत. आपलं काय होतं, वरवरती सरकायला लागतो. आता हवेमधील वायूंचे जे आहेत मोलिक्युल्स ते कसे असतात, सतत हालचाल करत असतात. मग हे जेव्हा मोलिक्युल्स जेव्हा एखाद्या वस्तूवर आदळतात किंवा त्या वस्तूवरती पडतात तेव्हा काय होतं, त्या ठिकाणी एअर प्रेशर तयार होतो. मग ह्यालावर ॲटमॉस्फेरिक प्रेशर, मग यालाच काय म्हणायचं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच वातावरणाचा दाब आपण असं म्हणूयात. ओके. आता सेकंड बघा काय सांगितले आपल्याला. On pulling the piston with the inlet hole of the syringe closed, more space become available to the air in the syringe and it become rarefied. म्हणजे बघा, सिरिंज छिद्र बंद करून पिस्टन खेचल्यानंतर सिरिंजमधल्या हवेला जास्त जागा उपलब्ध होते आणि ती विरळ होत जाते. त्यामुळे सिरिंजमधल्या हवेचा दाब कमी होतो. ओके. कंपॅरेटिव्हली the pressure of the outside air is high, that it when the pull out piston is released, it is immediately pushed in. If the experiment were repeated, holding the syringe in different positions like vertical, horizontal or inclined, the piston is found to go to in the same extent in all the cases. From this we can infer that atmospheric pressure is the same in all direction. म्हणजे वरील आकृतीतून सगळ्या लक्षात आलं असेल की जेव्हा वातावरणाचा दाब सर्व दिशांनी आपल्याला समान आहे हे लक्षात आलेलं असेल. डू यू नो या वर्षी आपल्याला सिलेबसमध्ये नाही आहे, तर आता आपण अ लिटल फन पाहूयात. एक ॲक्टिव्हिटी आपल्याला करायची आहे. Place a piece of cardboard on the mouth of a glass filled completely with water, holding the cardboard firmly in place. With one hand, invert the glass quickly. Take your hand away from the cardboard while do see. म्हणजे पाण्याने पूर्ण भरलेला पेला तोंडावर पुठ्ठ्याचा तुकडा बसवावा, पुठ्ठ्याला आधार देत आपल्याला हात त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि झटकन उलटा करा. हाताचा आधार काढून घ्या आणि काय लक्षात आले आहे तुमच्या कळेलच. तुम्ही ही ॲक्टिव्हिटी घरी करू शकता. ग्रेट सायंटिस्ट हा पण पार्ट आपल्याला यावर्षी सिलेबसमध्ये नाही. ऑब्झर्व अँड डिस्कस, निरीक्षण आणि चर्चा करा. टेक सम वॉटर इन अ प्लॅस्टिक कप अँड होल्ड अ स्ट्रॉ अपराइट इन इट. एका प्लॅस्टिकच्या कपामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये एक स्ट्रॉ उभी करा. Hold a small piece of another straw near the upper end of the first straw and perpendicular to that straw. Blow hard through small pieces of straw. You will see fountain of water. आता आपल्याला काय करायचं आहे, एक स्ट्रॉचा लहान तुकडा पहिल्या स्ट्रॉच्या जवळ न्यायचा आहे आणि आपल्याला त्याच्या जोरात फुंकर मारायचा आहे आणि फुंकर मारल्यानंतर फाउंटन तयार होते का हे आपल्याला बघायचं आहे. On blowing through the straw, the air as its open end it pulled away and hence the pressure of the air at opening goes down. स्ट्रॉमधून फुंकर मारल्यानंतर त्याच्यासमोर असलेली हवा दूर ढकलली जाते व त्यामुळे त्या ठिकाणी असलेला हवेचा दाब कमी होतो. स्ट्रॉच्या वरच्या तोंडाजवळ असलेल्या हवेचा दाब वातावरणाच्या दाबापेक्षा कमी झाल्यामुळे कपमधील पाणी जास्त दाबामुळे कमी दाबाकडे म्हणजेच वरच्या दिशेने ढकललं जातं आणि पाण्याचा फवारा म्हणजे फाउंटन तयार होतो. ओके. अँड द वॉटर कम्स आउट इन फ्रॉम अ फाउंटन तयार होतं आपलं. द मोर फोर्सफुली यू ब्लो द हायर विल बी द फाउंटन. म्हणजे तुम्ही जेवढ्या जोरात फुंकर मारसाल तेवढ्या जोरात तुमचा फवारा तयार किंवा फाउंटन तयार होईल. दिस स्ट्रॉ फाउंटन वर्क ऑन बेर्नौली प्रिन्सिपल. म्हणजे हा स्ट्रॉचा जो फवारा आहे तो बेर्नौली एक सायंटिस्ट होऊन गेले त्यांच्या तत्वावरती कार्य करतो. उर्वरित भाग आपण पुढील तासाला पाहूयात. थँक्यू.